राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईतल्या घाटकोपर इथे परिवर्तन सभा आयोजित केली। या सभेत बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीकास्त्र सोडलं। दर दिवसाला वेगळा निकाल। 4 दिवसापूर्वी सांगितलं 4000 मिळतील, काल सांगितलं 2000 मिळतील आणि आज सांगितलं की आज नाही फक्त वरिष्ठ वयाच्या लोकांनाच पैसे मिळतील, बाकीच्यांनी काही नाही। दररोज निकाल वेगळा। लोक भांबावून गेलेले आहेत। अनेकांच्या घरात पैसा नाही, प्रपंच कसा चालवायचा माहिती नाही, साध्या साध्या गोष्टीच्यासाठी कुणाला मागावं हे कळत नाही, कारण प्रत्येकाचं दुखणं तेच। आणि म्हणून या चलनबाणीच्या संबंधीचा जो काही निकाल त्यांनी घेतला, एक प्रकारची आर्थिक आणीबाणी आज संबंध देशामध्ये टाकली आणि संबंध देशाची स्थिती उद्ध्वस्त, अर्थकारण उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीचं काम केलं। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जपानच्या बरोबर काही करार करायचा निर्णय घेतल्याचं वाचलं आणि त्यांनी जाहीर केलं। मुंबईमध्ये लोकलनी प्रवास करणाऱ्या लोकांच्या यातना या त्यांच्या ध्यानात आल्या नाहीत। त्यांना हवी आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, आणि त्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला खर्च किती येईल माहिती आहे? 98,000 कोटी। 98,000 कोटी रुपये खर्च करायचे आणि अहमदाबादला लवकर जायची व्यवस्था करायची। आता हेच 98,000 कोटी खर्च करायचे ठरवले, तर या 98,000 कोटी मध्ये दिल्ली मुंबई, दिल्ली कलकत्ता, कलकत्ता चेन्नई एवढ्या सगळ्या रेल्वेची गती वाढवणं शक्य आहे, पण मोदी साहेबांचं लक्ष त्यांच्याकडे नाही। जगातल्या अन्य देशामध्ये आपण जातो आणि देशाचा प्रमुख ज्यावेळेस जातो त्याची जबाबदारी आहे त्या देशातल्या सामान्य जनतेची आणि भारतीय जनतेची नाळ जोडेल कशी आणि यांच्यातलं सामंजस्य कधी वाढेल कसं। पण आपले प्रधानमंत्री जातात त्या ठिकाणी, काय चर्चा करतात हे टीव्हीवर दिसत नाही, पण तिथे जे भारतीय जमलेले असतात त्यांच्या मीटिंगमध्ये मोठ्या मोठ्याने भाषण करतात आणि ते करत असताना भारताच्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्यावर टीका करतात। तुम्ही देशाच्या बाहेर जाता, त्या भारताचे प्रतिनिधी असतात। या देशात राहणारा प्रत्येक माणूस हा तुमचा सहकारी असतो आणि देशाच्या बाहेर जाऊन तुम्ही तुमच्या देशाच्या नेत्यांना, जुन्या नेत्यांना टीका टिप्पणी करता, याचा अर्थ तुम्ही तुमच्या देशातल्या नागरिकांची बेइज्जत भारताच्या बाहेर करता। हे प्रधानमंत्र्यांना शोभत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।